कृती आहे. आपण ओझरच्या गणरायाचं दर्शन घेतलं, गणरायाकडे काय मागणी केली? दर चतुर्थीला मी गणपतीच्या दर्शनाला जेव्हा मी तालुक्यात असेल आणि मला सवड असली मी घेत असेल आज इशाऱ्यानंतर गंगा आरतीचा योगायोग आला संध्याकाळचा आणि गणपती बाप्पाकडे हीच प्रार्थना केली की आमच्या जुन्नर तालुक्यातल्या सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीमागे भरभरून तुझा आशीर्वाद राहू दे. यंदाच्या वर्षी पाऊस चांगला पडलेला आहे. पुढचं वर्षभर कुठलं नैसर्गिक संकट येऊन देऊ नये आणि सर्वच कुटुंबाची चांगली भरभराट होते अशी मी ते गणरायाच्या चरणी प्रार्थना केली. 6 वाजता जाहीर प्रचार संपलेला आहे. तुमच्यावर डॉक्टर अमोल कोल्हे यांनी टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. तुमचे मित्र पण राहिलेले आहेत. तुम्ही म्हणाले लोकसभेला अमोल कोल्हे, विधानसभेला अतुल बेनके आमची जोडी कायम राहील. हो, खासदार म्हणून अमोल कोल्हेंना लोकांनी निवडून दिलेलं आहे आणि आमदार म्हणून जुन्नर तालुक्यातील लोक मला निवडून देणारच आहेत हा माझा विश्वास आहे. म्हणून अमोल अतुलची जोडी ही जुन्नर तालुक्यानेच ठरवलं की तुटून द्यायचे नाही. ते माझे मित्र आहेत. आता काय निवडणुकीच्या कार्यकाळात थोडासा आरोप प्रत्यारोप चालतोच. आता ते काय आले कधीतरी येणार, बोलणार. काम कोण करणार? काम आम्ही करतोय आणि कामाच्या माध्यमातून पुढे जातोय आणि निश्चित प्रकारे कामाच्या माध्यमातून पुढे जात असताना या जुन्नर तालुक्याची लोक वल्लभशेठ बेनके साहेबांच्या पाठीमागे कायम उभी राहिली आणि तसेच माझ्या मागे उभे राहतील. सर्वांचा प्रचार सभा झाला, आपली प्रचार सभा झाली नाही यावर त्यांनी टीका केली. सांगतो आमची सांगता सभा नसती, आमची उलट आता सुरुवात झालेली आहे. ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशीपासूनच आमची पुढची पंचवार्षिक ऑलरेडी मी स्टार्ट केली आहे असं मला इथं वाटतं. हे सांगता बिंगता कोणाचे होत असतील ते त्यांचे होत असतील, पण त्यांच्या काही बोलण्याला काही अर्थ नाही आहे. उलट पुढं हमने सुरुवात कर दी आहे. यशाची खात्री नसल्यामुळे काही मंडळींनी कमरेखालचे वार केले. जुन्नरची संस्कृती नाही अशी पण त्यांनी टीका केली. त्यांनी काही कोणाचं नाव घेतलं नाही, परंतु खरोखर जुन्नरची संस्कृती बिघडली काय? नाही, नक्कीच जुन्नरची संस्कृती बिघडली नाही पाहिजे. वैयक्तिक पातळीवर कुठल्याही बाबतीची टीका व्हायला नाही पाहिजे. जे काही राजकीय विषय असेल किंवा पॉलिसी मॅटर्स असतील, घेतलेली भूमिका असतील, जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रति न्याय असेल, ह्या भूमिकेतून जुन्नर तालुक्याच्या जनतेच्या प्रति विकासाचे कामं असतील, ह्या भूमिकेतून प्रचार व्हायला पाहिजे. पण जे काय आता ते काही योग्य आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून पण आपल्याला पाणीदार आमदार म्हणून घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं सांगण्यात आलं. कारण जलसंपदा विभागाचं कार्यालय आळकुटी या ठिकाणी आहे आणि त्यांनी तिथे व्हिडिओची तिकीट पण दाखवली. त्यामुळे काय सांगाल? पिंपळगाव जोग्याचं कार्यालय जे आळकुटी पारनेर इथे गेलं होतं त्याचं फक्त आळकुटीची शाखा तिकडे आहे. बाकीचं सब डिव्हिजन पिंपळगाव जोग्याचं हे नारेंगावच्या ऑफिसमधून बसतं आणि तसं GR गव्हर्नमेंटने रेक्टिफाय सुद्धा केलेलं आहे. म्हणून अशा बोलण्याला काही अर्थ नाही. हा फक्त राजकीय आरोप आहे. राहिला विषय पाणीदार आमदार म्हणायचा, मी कधी स्वतःला म्हणत नाही मी पाणीदार आमदार अतुल बेनके. हे लोक म्हणतात पाणीदार आमदार. मी असं स्वतःला कधी म्हणत नाही की मी शिवनेरीचा शिलेदार आपला माणूस. लोक विरोध लावत असतात, आपण आपल्या स्वतःला लावायचं नसतं. म्हणून राजकीय आरोप प्रत्यारोप हे राजकारणामध्ये चालत असतात. पण पाणीचं खरंच जतन केलं का नाही हे आमची ओझरची भावंडे आहेत. गेल्या 5 वर्षात येडगाव धरणाची पातळी कशी होती? एकदम भरपूर आहे. म्हणून लोक सांगतील ना काय काय नाही. आता कोणी काय बोलून ते होत नाही. बेनके साहेब, एक कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही महिला जुन्नर पोलीस स्टेशनला गेल्या. त्या असं म्हणाल्या की बाबा हा कथित व्हिडिओ जो व्हायरल करणारा कोण असेल त्याच्यावर कारवाई व्हावी. आपण तालुक्याचे आमदार आहात, आपली या संदर्भात भूमिका काय असते? आता तो कथित व्हिडिओ नेमकी काय आहे तो मी अजून पाहिलेला नाही. माझ्याकडे फक्त ऐकीव माहिती आहे आणि जर तो खरंच खूप अश्लील असेल तर ज्यांनी व्हायरल केला त्यांच्यावर कारवाई तर व्हायलाच पाहिजे. आणि ज्यांनी कंटेंट क्रिएट केलेलं आहे म्हणजे ज्यांनी ती अश्लीलता केली असेल किंवा कंटेंट क्रिएट केला असेल त्यांच्यावर पण कारवाई व्हायला पाहिजे.